पण लई अवघड असतं चला. काय सांगायचं. एक मिनिट माझं ऐका ना. तुम्ही ओळखलं का मला? नाही ओळखलं बाबा. कोण? मी नाही ओळखलं. नाही ओळखलं आता पण मी तुम्हाला ओळखले. चला माझ्यावर. कोण आहे पण आम्ही तुझ्या बरोबर कसं आमचा यायचं? लई त्रास भाऊ. तुमच्याकडे पिशवी नाही का? तुम्ही असे कुठं निघालायत? चाललंय जसं नशीब जिकडे नेईन. मग असं समजा तुमच्या मुलासारखं आहे किंवा तुमच्या कोणातरी नातेवाईक पण माझ्यावर चला. तुम्ही आता मी तुमच्यावर बोलतो सगळं. चला अरे पण कसं? ऐका, तुम्ही माझ्यावर चला. तुम्ही असे अनवाणी चालले, तुमच्याकडे बॅग नाही, पिशवी नाही. हा, नाही आता काय कशाला रे? काय झालंय? पोटच्या पोराला त्रास होत आहे बापाचा. तू कोण कुठला? अरे नको नको आमचा नाही, नाही. त्रास नको तुला. ते असू द्या, मी तुम्हाला काय नाही, मी कुठं तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडणार. तुम्ही 2 मिनिटं चला, माझं ऐका. खोकणं दुखणं लई नाही म्हाताऱ्या सहवायचं. माणसाच्या अडचणी असतात. कुठं डोक्याला त्रास करून घेतो. असू द्या, घ्या समजून तुम्ही. मी चला म्हणतोय ना तुम्हाला, मी प्रेमाने म्हणलो तुम्हाला. तू चांगला आहे रे भाऊ, पण तुझ्या बायका पोरांना सहन झालं मी आहो ती मी सगळं सांगतो तुम्हाला, मी कोण आहे काय आहे. तुम्ही चला, मी नाही तुम्हाला त्रास देत. चला आता आता एवढं काय आहे? म्हणतोय. नाही चला. जमलं तर परत जाऊ आम्ही आमच्या रस्त्याने. इकडे गाडी इकडे या या. जायचं हा या. आता मी आता निघालो होतो दुसरीकडंच. बरं झाले. बसा या. बसा तुम्ही. अरे आमचा त्रास होईल अरे. हा हो दे चला आता. म्हाताऱ्या माणसाचं लई बसा. तुझे बायका पोरं तर नाही बोलायचे ना. नाही तुम्ही चला तर खरं. घ्या पायात लावून घ्या व्यवस्थित. काय करावं आता. दरवाजा लावा व्यवस्थित दरवाजा. ते पोराने हाकलले आता ही पोर पुन्हा आपल्याला घरी घेऊन चाललंय. अरे बाबा कसे रस्त्यावरून कुणाला बी उचलून घरी आणायचं चांगलं आहे का? चला, तुम्हाला माझं घर तर बघा, माझं फॅमिली दाखवतो. अरे आम्ही असे दुखणे भागण्याचे. अरे देवा. बरे मीच पाठवलं म्हणायचं याला. घ्या लावून. बघितलं का कोण आलंय? या ना तू. पाणी फिनी बघ. हा, तुला आधी सांगतो, थांब ओळख करून देतो. या. अरे घरात इथेच बसलो असतो बा. इथं तर या. लाजू नका, भिवू नका तुम्ही. या बसा इथं. का बसा ना, सांगतो तुला मी. बस. ऐक. मला सांगा तर खरं. सांगतो. तुम्ही काही खाल्लं पाणी काही? नाही हा? नाही खाल्लं. अरे तुला सांगत होतो ना मी. पाणी जरी दिलं ना थोडं. पाण्यात तुमच्या बॉटल मध्ये पाण्यात. पाणी आणते मी बस. तुम्ही नाही ओळखलं मला खरं? नाही बाळा रे ओळखलं आता तुला. काय आता मी बरं, कशामुळे तुम्ही काय घराबाहेर काढले? तुम्ही असे कुठून निघाले होते? पाणी घ्या पहिल्यांदा. हा? अरे आता म्हातारपण म्हणलं की दुखणं बहाणं खोकणं हा. त्रास व्हायला लागला. रडू नका तुम्ही, रडू नका. काय काय सांगायचं झालं रे? मावशी तुम्हाला? 9 महिन्याच्या पोराला पोटात वागवलं, लहानाचं मोठं केलं, तर हाताच्या पोळासारखं वागवलं. त्याने शेवटी घराच्या बाहेर हाकललं रे. आम्ही म्हातारे झालो. दख मारून घराच्या बाहेर काढलं. पण मी काय म्हणते, नाही, एवढं हाताच ऐका नाही. ना, हे ह्याच गावातले आहेत का दुसऱ्या गावातून आले? तुला काही सांगतो कळायला मी, मार्गच ते आता नाही माझ्या का? गाडी समोर आले होते, हा. पण त्यांनी नाही ओळखलं, पण मी त्यांना ओळखलंय. ते अहो, आहेत कोण पण ते सांगाल तर खरं. शेजारच्या गावचे बाळ आता मला गावात म्हणलं कसं कुठं ऐका ना, ते मुलाने जरी हे केलं ढकललं ना, घराबाहेर काढलं ना, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? नाही ओळखलं बा. नाही ओळखलं? अहो, ज्या कचरा कोंडीतून तुम्ही ज्या मुलाला उचलून अनाथ आश्रमात सोडलं आणि तुमचा फोटो जिथं दिला, तो मुलगा आहे मी. आणि तुमचा आपल्या देवाऱ्यावरती जो फोटो लावला ते यांचा आहे. साक्षात देव माझ्यासाठी आलेले आहेत. तुझेच देव. हा. देवासारखं जाऊन आलं बघ आपल्या. केवढा मोठा झालाय बघा की. पण नाही, त्या तुम्ही फोटो- असं रडू ऐका नका ना, त्या पण त्या मला. फोटोत तर हे वेगळे दिसतात दोघं. मग आता ते बदल झाला त्यांना. तिला 25 वर्ष होऊन गेले असते. किती शोधलंय मी तुम्हाला. तुम्ही आज जर मला तिथं उचललं नसतं तर कुत्र्या मांजराने खाऊन टाकलं असतं मला. कचरा कोंडीत काय किती वेळ जगलो असतो मी.
हा, तुम्ही मला तिथं जगवलं. कर्तव्य होतं ना रे बा, माणसाने अहो, माणसाला मदत तुम्हाला नाही आम्ही करायची. किती शोधलं माहितीये का? मी यांना नेहमी म्हणायचे आपण त्यांना घेऊन येऊ, आपण शोधू. आम्ही खूप शोधलं तुम्हाला. तुमचा फोटो मला तिथून दिला, मी तो फ्रेम करून देवाला पूजतोय मी आज तुमच्यामुळे. आणि मी तुमची आम्ही रोज पूजा अनाथ करतो, आश्रमात रोज पूजा करतो. आमच्या देवाऱ्यात तुमचा फोटो आहे. बरेच दिवस तिथे आई काळजी करू नका. आजारी असू काय आपण चांगल्या दवाखान्यात दाखवू, काही होणार नाही. मी आहे तुमच्यासाठी. मला देवाने इतकं दिलंय की तुम्हीच माझे देव येत. तुम्ही मला वाचवलं आणि ह्या देवाने परमेश्वरा मला लय दिलंय. हा, तुम्ही आमचे आई वडील नाही, तुम्ही आमचे देव आहेत, देव. अरे पण आम्ही अशा आजारी असतो. मी म्हणतो ना चांगल्या लागतो. चांगल्या काहीच दवाखान्यात काळजी नेणार तुम्हाला करायची मी. नाही. काय मी आहे आजार- तुम्हाला आता. हा, मी आहे तुम्हाला. ज्याला जन्म दिला त्याला कारण धक्के मारून बाहेर काढले न बघ त्याला तुम्हाला त्यांना धडा शिकवायचा आहे का? तुम्ही रडू नका आता. धडा रडू शिकवायचा आहे. नका. हे बघा, तुम्ही आमच्या घरी आलेत ना, तुमच्या डोळ्यात अजिबात अश्रू नको. तुम्ही रडू नका, काहीच टेन्शन घेऊ नका. आम्ही आहेत ना, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बरं, मी काय म्हणते, तुम्ही जेवले खावले आहेत का नाही? अरे त्यांच्या आणवानी पाय आणून त्यांना हातात पिशवी नाही, काही नाही, काय जेवणार काय. त्यांनी किती म्हणलं ना तू त्यांना जेवायला वाढ, जे काय केलंय ते नाही तर चांगलं चांगलं बनव, तो रिफ्रेश होते. तुम्ही उठा बरं. चला उठा, चला. काही नको आम्हाला. नाही 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 नाही, आजपासून आता तुम्ही इथंच राहायचं, कुठे जायचंच नाही. चला जेवून घेऊ, चला. अशक्तपणा आलाय त्यांना सगळं. हा चल.